तुझ्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं. तूच त्याला प्रेरित केलं म्हणून बाल्य अवस्थेत असताना स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. त्यानंतर विजयाचं पहिलं तोरणागडावरती बांधलं. ही वार्ता आदिलशाही दरबार पाहणारी राणी बडीसाहेबा हिला समजतात तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने अफजल खान नामक सुनामी वादळ महाराष्ट्रावर पाठवलं. खान पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशी देवस्थानं खाली करत महाराष्ट्राची वाट चालू लागला. पण माते तुझ्या कृपा आशीर्वादाचं अभेद्य कवच छत्रपतींच्या अवतीभोवती असल्यामुळं मित्रत्वाचं अमित दाखवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं आणि खानाच्या डोळ्यात देखत खानाचा पुतळा काढून खानाच्या हातात दिला. या अल्लाह दगावा, या अल्लाह दगावा. खान कोकलत बोंबलत जमिनीवरती कोसळला आणि महाराष्ट्राचं भगवान शाह पुन्हा एकदा डबलानं डोलू लागलं. हा डायलॉग सुधीर कलिंगन 2 वाजता माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की कलेक्टर डिव्हिजनचा कार्यक्रम आहे, शिवजयंती आहे,